आज आपल्याला करायची आहे पालकाची भाजी आणि माझ्या चॅनलवरती असलेल्या सर्व गोड ताईंना माझा नमस्कार. तर आता पालक आपण स्वच्छ निवडून घेतलेला आहे. पालक आपण स्वच्छ धुवून आणलेला आहे. आता तो चिरून घेऊया आणि पालक कट करायच्या आधीच धुवायचा आहे, म्हणजे जीवनसत्व नष्ट होत नाहीत त्यातले. आणि पालकाचे आपल्याला देठ देखील घ्यायचे आहेत, नुसता पालक आपल्याला घ्यायचा नाहीये. बारीक आपण पालक चिरून घेऊया. पाहू शकता मस्तपैकी आपण पालक चिरून घेतलेला आहे. आता कढईमध्ये आपण हा पालक टाकूया. आता पालकामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी नाही टाकायचं, अगदी थोडंसं टाकायचं आहे, म्हणजे एक अर्धा फुलपात्र म्हटलं तरी चालेल. आता पालक आपण वाफवून घेऊया. तर आपण इथे 2 छानपैकी पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत, रसरशीत. पाहू शकता मस्तपैकी लाल टोमॅटो आहेत आणि स्वच्छ आपण धुवून घेतलेले आहेत. तर हे बारीक आपण कट करून घेऊया. आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून, शेअर करून, कमेंट्स करायला अजिबात विसरू नका. तर आता बारीक टोमॅटो आपण चिरून घेऊया आणि अगदी छान रेसिपी आहे, तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. टोमॅटो इथे चिरून झालेला आहे. आता एक 5 मिनिटं झालेले आहेत. आपण झाकण काढूया आणि पाहू शकता मस्तपैकी पालक हा आपलं वाफवला गेला आहे. पालक शिजल्यानंतर भरपूर कमी होतो. आता पालक आपण काढून घेऊया खाली. तर यातलं जे पाणी आहे ते आपण एका वाटीमध्ये काढून ठेवूया. हे पाणी टाकून द्यायचं नाही, आपल्याला पुन्हा वापरायचं आहे. वाटीमध्ये आपण हा सर्व पालक टाकून घेऊया. आता ही जी पालक आहे आपण काढलेली ती थोडीशी हाताने बारीक करून घेऊया. मिक्सरला फिरवली तरी चालू शकते, परंतु शिजली व्यवस्थित तर हाताने देखील बारीक होत. आता यामध्ये आपण थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. आणि पुन्हा एकदा छानपैकी घोटून घेऊया. थोडीशी जाडसरच ठेवलेली आहे. आता आपण कढईमध्ये तेल टाकूया. आपलं तेल छान गरम झालं आहे. आपण लसूण घेतलेला आहे तो टाकून घेऊया. आता लसूण आपला छानपैकी तडतडला आहे. आता जो टोमॅटो घेतलेला आहे तो टाकून घेऊया. टोमॅटो परतून घ्यायचा आहे, मऊसूत करून घ्यायचा आहे. टोमॅटो चांगला परतला गेला आहे. आता यामध्ये आपण मसाले टाकूया. इथे आपण घरगुती काळं तिखट घेतलेलं आहे. थोडासा कांदा लसूण मसाला घेतला आहे. थोडीशी जिरी पावडर. आता हे सर्व साहित्य आपण परतून घेऊया. यामध्ये मी हळदीचा वापर केलेला नाही. तर मसाले आपण छानपैकी परतून घेऊया. अशा प्रकारची जी भाजी केली तर कुणी कढईमध्ये भाजीसुद्धा ठेवणार नाही, एवढी चविष्ट भाजी होते. टोमॅटो आता मऊसूद आपण थोडासा परतून घेऊया. ओला वाटाणा घेतला आहे तो टाकून घेऊया. तो देखील आपण परतून घेऊया. आता एक 2 मिनटं आपल्याला वाफ काढायची आहे. तर एक 2-3 मिनटं झालेली आहेत. आपण झाकण काढूया.
आणि मस्तपैकी खमंग असा वास दरवळत आहे मसाल्यांचा. तर पाहू शकता मसाले छानपैकी परतले गेले आहेत आणि आपले टोमॅटो आणि वाटाणा देखील छानपैकी मऊसूत झालेला आहे. तर अशा प्रकारे मसाला तयार करून घ्यायचा. छान वाफ काढली की मसाल्यांमध्येच वाटाणा हा शिजला जातो. जे बेसन पीठ टाकून आपण पालक गरगटली होती ती टाकून घेऊया. पुन्हा एकदा आपण परतून घेऊया. आता या वाटीमध्ये आपण थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि वाटी फक्त विसळून घेऊया. पालकामध्ये भरपूर जीवनसत्व असतात, त्याच्यामुळे पालकाची भाजी ही खाल्ली गेली पाहिजे. आपल्या डोळ्यांसाठी देखील फायदेशीर आहे आणि पूर्ण शरीरासाठी देखील फायदेशीर आहे. तर अशा प्रकारची पालक लहान मुलांना देखील खायला भाग पाडलं पाहिजे आपण. लहान मुले पालक उग्र थोडासा असल्यामुळे खायला नको म्हणतात. तर अशा विविध पद्धतींमध्ये भाजी जर करून खाऊ घातली आपण मुलांना तर मुलं देखील आवडीने खातील. आहे ते टाकून घेऊया. जे वाटीमध्ये आपण पालक शिजवण्यासाठी पाणी ठेवलं होतं ते देखील यामध्ये टाकायचं आहे. आता थोडीशी भाजी आपण मिक्स करून घेऊया. वेगवेगळ्या पद्धतीमध्ये पालकाची भाजी ही केली जाते, परंतु अशा प्रकारे भाजी तुम्ही नक्कीच करून पहा. खूप छान होते. भाताबरोबर देखील अप्रतिम लागते. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. पुन्हा एकदा भाजी आपण मिक्स करून घेऊया. आता एक 2-3 मिनटं छानपैकी वाफ काढूया. आता एक 5 मिनटं झालेली आहेत आणि पाहू शकता मस्तपैकी आपली भाजी वाफवली आहे. जी खाण्यासाठी आपली भाजी इथे तयार आहे. आता गरमागरम भाकरी घेतलेली आहे. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करून, लाईक करून, सबस्क्राईब करायला विसरू नका. आता पालकाची छानपैकी हाटीव भाजी. खूप छान झाली ही भाजी. तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे भाजी करून पहा.